पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय. मॅच ऑन या ठिकाणी पाहायला मिळते. 3-2-1 लेग स्प्लिट. सामन्याला सुरुवात नव्हती आहे. दुसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. पण जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे. लोअर फुलटॉसचा बॉल ऑन साईडला खेचून मारला आहे. पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती मात्र कुठलीही धाव येत नाहीये. डॉट बॉलनं या सामन्याची सुरुवात केली जात आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज परेशला पॉवर प्ले मध्ये तो गोलंदाजीसाठी आलाय आणि इथून त्याची गोलंदाजी आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल मात्र असा ओव्हरची आपण पाहतो सुरुवात पाहायला मिळते. कट करायचं होतं. लॉक्स कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून केलं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि इथून सलगचा दुसराही डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय गोलंदाज परेश या गोलंदाजाचे. कमालीची गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये धाबा बनवावाच लागतील लोभेवाडी क्रिकेट संघाला. फुलटॉस आहे आणि त्याला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेनं. अगदीच मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार आणि इथून पंचांनी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना चेक करायचं हेड फॅक्टर साठी. हा रिव्ह्यू पंचांचा पंचांचा आहे की टीम रिव्ह्यू. पंचांचा रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथून तिसऱ्या पंचांचं काम या ठिकाणी पाहतील जे ऑफिसरला आहेत या ठिकाणी. अर्थातच म्हणजे सुरेश सर त्या ठिकाणी चेक करतायत. येस सर, थँक्यू सो मच. थोड्या वेळेतच निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. येस डेफिनेटली फेअर डिलिव्हरी. 4 धाबा या ठिकाणी येते. तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार पाहायला मिळतोय. चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाज परेशनं आणि इथून 4 धाबा मात्र मध्ये पाहायला मिळतात. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच करंटच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहतोय. ओ यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये स्वीट ऑफ द साऊंड मिड विकेटला क्लिअर करत चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. मॅक्सिमम हिट टोकलाय. षटकार. भूषा करून ते आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया. बघा मित्रांनो, खरे तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की अशा वेशभूषा करून पडद्यासमोर येणं मित्रांनो कठीण असतं परंतु आमचे मोठे फतलू अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजनासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांची मन प्रेक्षक वर्गाची मन जिंकली जाते. यावेळेस लॉंग स्टॉप रिझल्टला अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे येतोय खणखणीत असा चौकार. डेफिनेटली बॅटची टॉप एज लेग स्लिप कडे करत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांकडून. इथून टीमसाठी मी तर म्हणेन 3 धाबा या खेळाडूंना वाचवलेल्या आहेत. 1 धाबा या बॉलवरती येते. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीला चांगली गोलंदाजी राहिली होती परेशची परंतु त्यानंतर मात्र फलंदाज करणचा बोलबाला राहिला आहे. त्याला अगदीच 15 धाबा ठोकल्यात पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की धाबा कुठेतरी रोखल्या गेल्यात परंतु त्यानंतर करणच्या बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकार आपण सलक्षता या पहिल्या षटकामध्ये पाहिला आणि एकूण धाबा संख्या आहे बिनबाद 15 अशी स्थिती आहे ती लोभेवाडी क्रिकेट संघाची या मॅचमध्ये. अगदीच आमचे उत्तम पादीर सर देखील या टीमचा हिस्सा आहेत.
त्यांना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत, परंतु त्यांची बॅटिंग खरं तर पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उत्सुक आहे, परंतु कधी ते मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील हा देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असेल. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला लोबेवाडी क्रिकेट संघ जो निर्णय मी ते म्हणेन लोबेवाडी क्रिकेट संघाने घेतला तो सार्थक ठरवण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दत्ता लोबी त्याच्या सोबतीला करणला आपण पाहतोय. ही सलामीची जोडी अजून खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेमध्ये 15 धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 15 धाबा मी तर म्हणेन भरपूर आहेत पॉवर प्लेमध्ये, परंतु एकमेव उमेद की एकही विकेट या ठिकाणी गमावलेली नाही आहे लोबेवाडी क्रिकेट संघाने या मॅचमध्ये. आमच्या अतिथी मान्यवर या ठिकाणी खरे तरी पोहोचत आहेत आणि फटाकड्याच्या आतिषबाजीमध्ये त्यांच्या इथून स्वागत केलं जात आहे. थोड्या वेळातच आमच्या मंचावरती खरे तरी त्यांचे शुभ आगमन खरे तरी पाहायला मिळेल. आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय भगवंतदा सैट भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांच्या नाव खरे तर पाहायला मिळते आणि इथून आमच्या अतिथी मान्यवर या ठिकाणी पोहोचत आहेत. अगदी या स्पर्धेचे अगदी ज्यांची आपण अचूकतेने वाट पाहत होते त्यांच्या दिनेश दादा रसळ साहेब या ठिकाणी या मंचावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं आहे. फलंदाजानं ठोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक फटका करणच्या बॅटमधून आलाय. हा खणखणीत आवाज करणारा हा षटकार. डेफिनेटली बघा आमचे अतिथी मान्यवर आपले दिनेश दादा रसल साहेबांच्या माध्यमातून खरे तर षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 6000 आहेत आणि चौकार हॅट्रिक जर झाली तर 4000 आणि आयवा कॅचसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस लॉंग स्लॉपला खरे तर करण हा लाभ घेतोय. ठोकलाय एक संगीतमय फटका. सारे गमप धरणीसा 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 आलाय अजून एक षटकार. ठीक आहे अखेला अगदीच धावून येणारे आपल्या दिनेश दादा रसल साहेबांचं मंचावरती करीत शुभ आगमन झालं आणि जसं त्यांचं शुभ आगमन झालंय ना तसे अगदी या मंचाला अगदी 4 जणू काही लागलेले आहेत. चारही साईडनं प्रेक्षक वर्ग अगदीच त्यांच्या खरे तर प्रेक्षक वर्गांच्या देखील चेहऱ्यावरती एक वेगळीच आशा आता निर्माण झालेली आहे. एक वेगळे त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला खरे तर पाहायला मिळत आहेत. अगदी त्यांची त्या मंचावरती उपस्थिती जशी लागली आहे प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे की दादा ज्या वेळेस या मंचावरती उपस्थित होतात त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी पारितोषिक देखील पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं खेळाडूंचा उत्साह देखील वाढलेला असतो. चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 4000 आहेत. षटकार हॅट्रिकसाठी 6000 आहेत. आयवा कॅचसाठी देखील 2000 आहेत. ही आगळी वेगळी खरी तर हे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दिनेश दादा रसाळ साहेब खरं या मंचावरती उपस्थित आहेत. अगदीच गोर गरिबांचे केबारी म्हणून त्यांच्याकडे खरं पाहिलं जात आहे. ज्या म्हणजे कार्यक्रम कुठलाही असो, सुख दुःखाचा असो, दादांची उपस्थिती नेहमीच त्या ठिकाणी खरे तर पाहायला मिळते. आणि या विभागामध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा घडवल्या गेल्यात, राबवल्या जात आहेत, त्या वेळेस खरं तर दादांची उपस्थिती नेहमीच आपण पाहत आलोय. आणि ह्याही मैदानावरती पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती खरं तर या मंचावरती पाहायला मिळते. आपण त्यांचं मनाच्या मनापासून त्यांचं सहर्ष करूया स्वागत. सर, एकूण धाबा आहेत धावफलकावरती 33 धाबा आहेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि धावफलकाचा आपण विचार केला तर 33 धाबा आपण पाहतोय. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना लोबेवाडी क्रिकेट संघाला हॅलो इज डेफिनेटली 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावांचा संख्येचा विचार केला 33 बनलात. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून जो निर्णय मित्रमैदानाने घेतला होता लोबेवाडी क्रिकेट संघानं, तो त्यांच्या बाजूने सध्या फलंदाजी करत असताना करण आणि त्याच्या सोबतीला दत्ता लोभीनं सार्थक ठरवला. यावेळेसचा फटका फसलाय की जाईल, परंतु फलंदाज दत्ता लोभी जाईल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लोबेवाडी टीमला बॅट्समन आउट. मच थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो सचिन. दत्ता लोभी बाद झालाय. मी तर म्हणेन थोडंसं निराश असेल. ज्याच्या बॅटमधून अपेक्षा केल्या होत्या आपण की चांगले फटके येतील, चांगल्या धाबा येतील, परंतु त्याला कुठेतरी रोखलं गोलंदाजी करत असताना. आणि त्याचा मी तर म्हणेन पहिली विकेट या ठिकाणी गोलंदाजाने मिळवली आहे. त्या विकेटची गरज देखील होती. ओ यावेळेस कव्हर फाइंडला जणू काय रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती खणखणीत असा चौकार. दबदबा राहिलाय. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दादांचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. खरे तर दादांचं सध्या जे नाव आहे ते नाव आता सध्या राहिलेलं नाही. ते एक ब्रँड म्हणून खरं तर त्या नावाकडे तर पाहिलं जात आहे. दिनेश रसाळ दादा सध्या मैदानावर खरं तर मंचावरती उपस्थित आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. सचिन नवीन फलंदाज झाले, त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर स्ट्राईक रोटेन केली जाते. हो बॅटची कडा घेतली आहे. आणि यावेळेस देखील एक धाव आली आहे. स्ट्राईक रोटेन केली जाते. सध्या सिंगल डबल्सने प्रवास सुरू आहे या मॅच मध्ये. आणि इथून एक धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 39. यांच्या माध्यमातून खरे तरी पाहायला मिळते. उंच गेला. यावेळेस चान्स बनलाय. कव्हर फाइंडला क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आणि इथून मात्र चेंडू अडवला. शेवटच्या मोमेंटला 2 धाबा इथं देखील पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम लोभेवाडी क्रिकेट संघाच्या
माध्यमातून बघा दिनेश दादा रडसाळ यांच्या माध्यमातून आमच्यासाठी देखील 500 रुपयाचा या ठिकाणी रक्कम आलेली आहे. दादा थँक्यू सो मच, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. हॅलो थँक्यू सो मच. कैलास शेट मते या साहेबांच्या माध्यमातून जर षटकार हॅट्रिक झाली तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल फलंदाज दोन्ही फलंदाजासाठी. बघा ही सुवर्ण संधी, करण आणि त्याच्या सोबतीला सचिन आहे. आज हे दोन खेळाडू खरे तर टीमसाठी महत्त्वपूर्ण. आणि इथून पंचांनी या ठिकाणी आज चेंडू अगदीच जी आपली पट्टी असते साईड पट्टी त्यावरती कदाचित चेंडू त्या लाईनच्या बाहेर पडलाय की चेक करायचं आहे. नक्कीच आम्ही हा निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. फलंदाज बाद जरूर झाले परंतु इथून हा चेंडू चेक केला जातोय. आमच्या ऑफिसर सुरेश निरगुडे सर आहेत या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांची खूप मोठी भूमिका सध्या आज देखील पाहायला मिळेल. इज फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद असेल आणि इथून दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना लोभेवाडी क्रिकेट संघाला बॅट्समन इथून आउट होत आहे. करण ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय 13 चेंडूमध्ये 35 धावा आल्या होत्या आणि तोच बाद झाला. जरा एकदा जोरदार टॅलेंट स्वागत करूया आपण करणचं. त्यानं 13 चेंडूमध्ये 35 धावांची इनिंग त्यानं साकारली परंतु यावेळेस तो बाद झालाय आणि लोभेवाडी क्रिकेट संघाला बसलाय हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज एडिट क्रमांक 4 वरती पाहायला मिळेल. अर्थातच पुन्हा एकदा रेव या ठिकाणी आणि गोलंदाजी वरती देखील आवश्यक आलेला आहे. तिसऱ्या फंक्शनची मार्क पुन्हा एकदा गोलंदाज जर का फेके असेल तर त्यावरती देखील पुन्हा एकदा आक्षेप घेतलेला आहे गोलंदाजावरती आणि तो रिव्ह्यू पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी चेक करतोय. आमच्या ऑफिसरचे आज भरपूर मेहनत पाहायला मिळेल. आज जे काही रिव्ह्यू आहे ते आकडे वेगळे आहेत. 2 रिव्ह्यू आतापर्यंत या ठिकाणी पंचांकडून पाहायला मिळालेत.
थोड्या वेळेत जसं आम्ही नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद असेल, कारण त्याच्या बॅटमधून आपण पाहतो 13 चेंडूमध्ये त्याने 35 धावा बनवल्या होत्या आणि तो आता बाद झालेला आहे. या ठिकाणी लोभेवाडीला दुसरा धक्का. नवीन फलंदाज हॅलो 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 चेक हॅलो नवीन फलंदाज गणेशला आपण पाहतो मधाच्या आतमध्ये तो इंटर झालाय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण आलाय आणि त्याची चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पहिल्या सुरुवातीच्या चेंडूवरती जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर त्याला अगदीच एक मोठी विकेट अर्थातच करणला बाद केलाय. अगदीच त्याच्या बॅटमधून अतिशय वेगानं धावा येत होत्या आणि त्यालाच मात्र इथून तंबूमध्ये पाठवलं होतं. त्यानंतर वापसी केली आहे गोलंदाजानं, चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा इथून धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलं जातं मध्येच्या आतमध्ये, दोन्ही गाड्या एकाच एंडला. ऍक्सिडेंट तर होणारच आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का बसतोय टीम लोभेवाडी क्रिकेट संघाला. बॅट्समन गणेश हा फलंदाज होतोय बाद. येस डेफिनेटली नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल नाम तर सुना होगा. राहुल आलेत मैदानाच्या आतमध्ये. खरे तर पाहायला मिळत आहेत 3 फलंदाज बाद झालेत, परंतु इथून धावसंख्येत जी हवी होती लोभेवाडी क्रिकेट संघाला त्या धाबा मी तर म्हणेन करणच्या बॅटमधून आपण पाहिला. यावेळेस आज फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चूक करतोय आणि पुन्हा एकदा इथून कॅच ड्रॉप झालाय. कॅच ऑफ द मॅच. तुम्ही जर कॅच पकडलं नाही तर तुम्हाला मॅचमधून सामन्यामधून बाहेर पडावं लागेल. त्यामुळे तुम्हाला असं कॅच पकडणं खूप महत्त्वाचं राहतील. आणि इथून देखील हा झेल ड्रॉप झालाय. त्या चेंडूवरती आला 2 धाबा. पुन्हा एकदा पंच इशारा करतायत या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाजावरती आक्षेप घेतलेला आहे आणि इथून चेक करायचं. हॅलो हॅलो इज थँक्यू सो मच. गोलंदाजावरती पुन्हा एकदा आक्षेप घेतला होता, परंतु इथून मी चेक करतोय. पुन्हा एकदा आमचे तिसरे ऑफिशियल पंच सुरेश निरगुडा सर त्या ठिकाणी चेक करतायत आणि हा निर्णय जो आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत थोड्या वेळातच. सर फेअर डिलिव्हरी. इट इज डॉट बॉल. 2 धाबा आल्या त्या चेंडूवरती. कॅच होतं, परंतु कॅच
ड्रॉप झालाय आणि त्या चेंडूवरती आलेला आहे 2 धाबा. 2 धाब्यांच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट झालाय. 50 धाबा धावफलकावरती सध्या पाहायला मिळते. तर त्याचं बॅटिंग करत असताना टीम लोफेवाडी क्रिकेट संघाच्या ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय सचिनला, त्याने 5 चेंडूमध्ये 9 धाब्यावरती तो खेळतोय. शॉर्ट पिच बॉल लाईन लेट लवकर स्वीप केले आणि त्याला फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. अगदीच मॅक्सिमम हिट 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. तू स्वतःने चेक केली ना, आपण घरी चेक केली ती लायला का संदीपान मंगेश म्हणजे तेवढंच ना, तेच सांगत झालं ना. हेच मॅच नेक्स्ट मॅच असेल, शो मॅच असेल बघा. आमच्या अतिथी मान्यवर अर्थातच ज्या या ठिकाणी उपस्थित आहेत, MRD एंटरप्राइजेस अर्थातच दिनेश दादा रसाळ ब्रदर्स हा संघ असेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो अर्थातच कसेले विभाग. या दोन्ही टीम्स कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि या टॉस या ठिकाणी एंड ब्रेकमध्ये केलं जाईल. या टीमचे कॅप्टन आहेत वैभव रसल आणि कोच आहेत जनार्दन थोराट.
अर्थातच टीमचा आपण विचार केला तर DMR एंटरप्राइजेस दिनेश दादा रसाळ ब्रदर्सला आपण एका बाजूला पाहू शकाल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल कौशल्य विभाग या दोन संघांच्या दरम्यान ही शो मॅच असेल आणि नंतरची दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे आहेत. जाऊया मॅचमध्ये 24 मध्ये 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी टीम मानगावड क्रिकेट संघाला. पहिलाच बॉल बॅटशी लिडिंग एज ओ जबरदस्त जेल त्या ठिकाणी पकडलाय आणि पहिला धक्का दिलाय मानगावड क्रिकेट संघाला. बॅट्समन संदीप या चेंडूवरती होतोय बाद. थँक्यू सो मच. पहिलाच बॉलवरती पहिला धक्का बसलाय मानगावड क्रिकेट संघाला आणि इथून आमचे उत्तम पादीर सर आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यांनी जर डाय मारून कॅच घेतली तर सुरेश केवारे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल जीफे केलं जाईल. आमचे उत्तम पादीर सरांसाठी हे पारितोषिक आहे. अगदी आमचे मित्र एक चांगले समालोचक सुरेश केवारे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आमचे उत्तम पादीर सरांसाठी. पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे या ठिकाणी पण पाहतोय फटका चांगला आहे परंतु शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. विकेटला बॉल उचलतील फेकतील त्या अगोदर या चेंडूवरती मिळते सिंगल धाब. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेन केली जाते. मॅचमध्ये आपण पाहतोय 57 धावसंख्येचा पाठलाग चोला आहे परंतु इथून सुरुवात चांगली हवी आहे मानगावडी क्रिकेट संघाला. परंतु पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीनं विकेट मी तर म्हणेन गमावली आहे त्यामुळे थोडासा प्रेशर जो आहे तो बॅटिंग करत असताना मानगावडी क्रिकेट संघाच्या खेळाडूंवरती सध्या पाहायला मिळतोय. धावसंख्या भरपूर मोठी आहे. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये ही 15-16ची धावसंख्या खरं तर राखावी लागेल. धाबा बनवावा लागते प्रत्येक षटकामध्ये. आपण विचार केला तर लोबेवाडी क्रिकेट संघाने चांगली बॅटिंग केली होती. करणनं देखील चांगल्या धाबा बनवल्या होत्या. त्याच्या सोबतीला सचिननं चांगली धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. मी तर म्हणेन दत्ता लोभी लवकर बाद झाले होते परंतु मध्यम खेळीच्या खेळाडूंनी चांगली बॅटिंग केली आणि संघाला एक सन्मानदायक टोटलपर्यंत पोहोचवलंय. आता गोलंदाजीमध्ये सचिन आपला दबदबा कायम ठेवतोय. रफ्तारकर सौदागर वेगाचा बेथाह बादशाह म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातंय आणि तोच आलाय गोलंदाजीसाठी पॉवर प्ले मध्ये सचिन. पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या चेंडूवरती सिंगल तिसरा चेंडू डॉट. अगदीच लाऊड अपील पंचांचं स्विंगर ऑन हो युटी बॅट्समन आउट. दुसरा धक्का मानगावडी क्रिकेट संघाला आणि इथून मी तर म्हणेन थोडासा निराश आहे फलंदाज परंतु पंचांच्या निर्णयानुसार त्याला मैदान सोडावा लागेल. दुसरा धक्का मानगावडी क्रिकेट संघाला. थँक्यू डिझा. अगदीच हॅट्रिकसाठी तब्बल 4,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आपल्या मी तर म्हणेन आपल्या तिथे मान्यवर दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 6,000. अगदी ही जी पारितोषिक आहेत ना मित्रांनो अगदीच साहेबांच्या माध्यमातून खरं तर जी लावली जातात परंतु ती आपल्याला इथून साकारायची आहेत ते आपल्याला पूर्ण करत त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथून पहिली विकेट आले परंतु अजून 2 विकेट जर का आला गोलंदाज सचिनला ही सुवर्ण संधी आहे. 4,000 इतकी मोठी रक्कम मी तर म्हणेन आपण जर कुठे कामाला गेलो तर ती इतकी मोठी रक्कम एका आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसामध्ये ती मिळते परंतु इथून हे पारितोषिक खरं तर आपल्याला लावली जाते. दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून हे जी पारितोषिक आहेत ना ती खरं तर आपण भरपूर कमी प्रमाणामध्ये खरं तर
पाहत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये ज्या वेळेस दिनेश दादा रसाळ साहेब ज्या स्पर्धेमध्ये जात आहेत त्या स्पर्धेमध्ये मी तर म्हणेन अशा पद्धतीची पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते आणि ती सुवर्ण संधी प्रत्येक खेळाडूने घेतली पाहिजे. इथून सचिनला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी अगदी चांगली गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी आपल्याला सचिनची पाहायला मिळते. उंच गेला, पुन्हा एकदा चान्स बनले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि इथून हॅट्रिक साठी आता चान्स सचिन साठी देखील. 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात, परंतु या बॉलवरती जर का विकेट आले तर तब्बल दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून 4,000 रुपयाचं कॅश प्राइज खरं या गोलंदाजाला दिलं जाईल. या ठिकाणी पाहावी लागेल, लेंथ पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय त्या ठिकाणी व्हाईट बॉल. हॅट्रिक साठी चान्स अजूनही आहे गोलंदाजाला, पण तुझा हॅट्रिक मिळेल का? गोलंदाज आपण पाहतो सचिनला मी तर म्हणेन जी सह्याद्री प्रीमियर लीग जी झाली होती त्या ठिकाणी मी तर म्हणेन सचिन गोलंदाजाने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. त्याच लीगमध्ये चांगली गोलंदाजी, यावेळेस फटका फसलाय, विकेट. हॅट्रिक साठी चान्स, ओ माय गॉड, आणि इथून विकेट. हॅट्रिक पूर्ण या गोलंदाज सचिन च्या नावावरती पाहायला मिळते. 3 चेंडूवरती 3 विकेट. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. मानगावाडी क्रिकेट संघाला पूर्णपणे या ठिकाणी बॅकफूट वरती ढकललं जाते. क्या बात आहे सचिन, कमालीची गोलंदाजी. या एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट त्याने घेतलेले आहेत आणि इथून मानगावाडी क्रिकेट संघाला पूर्णपणे बॅकफूट वरती करत ढकललं जात आहे. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी इथं म्हणेन ना गोलंदाज सचिनचा ह्या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, पॉवर मी तर म्हणेन समाप्त झालेला आहे. 4 विकेट आणि फक्त 2 धाबा खर्च केल्यात गोलंदाज सचिन पहिल्या पॉवर प्ले मध्ये. इधारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात तब्बल 55 धाबा, 55. दत्ता लोभे आलेत गोलंदाजीसाठी. दुसरे षटक त्याच्या हातामध्ये. स्वतः संघाचे सेनापती अर्थातच टीमचे कॅप्टन या टीमला लीड करतायत. या टीमचे तारणहार खेळाडू ज्याने कित्येक वर्ष आज संघासाठी त्यांना नितांत पायानं त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. आपण भरपूर वर्षे त्याला क्रिकेट खेळताना आपण पाहिलं. अजूनही तो मी तर म्हणेन आपल्या गावाच्या सन्मानासाठी गावासाठी चांगला प्रयत्न करत असताना तोच आला गोलंदाजीसाठी. दत्ता लोभी कट केलंय गली पॉइंटला. यावेळेस प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. डी फॉर ना एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का? पण तो एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरं षटक अगदी विखुरलेलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. सचिन लोभी, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये आपण तब्बल 4 विकेट आणि फक्त 2 धाबा त्यानं खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी खरे तर या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली. सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आपण त्याचा उल्लेख केला होता की तिथं मी तर म्हणेन त्याची गोलंदाजी इतकी आपल्याला चांगली पाहायला मिळाली नव्हती. त्याचा परफॉर्मन्स मी तर म्हणेन इतका चांगला पाहायला मिळाला नव्हता. परंतु एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस खराब असतो, एखादी वेळ खराब असते, पण तो आज त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं या नाईट रणजी शृंखलेमध्ये. आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेत त्याने आज स्वतःला सिद्ध केलं की माझ्यामध्ये ती दमखम आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, आणि ते आज त्यानं सिद्ध केलेलं आहे या मॅचमध्ये. गोलंदाज दत्ता लोभे
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. लाऊड अपेल शरीराचा वेग घेणारा हा बॉल, परंतु इथून मी तर म्हणेन लेग स्टंपला मिस करत होता चेंडू. त्यामुळे इथून धाव घेण्याचा प्रयत्न देखील दोन्ही खेळाडूंमध्ये कुठलाच पाहायला मिळालेला नाही आहे. डॉट बॉलची सांगता खरं तर पाहायला मिळते. दुसरे षटक प्रगतीपथावरती चालू आहे आणि इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ते बॅटिंग करत असताना मानगावड क्रिकेट संघाला या मॅचमध्ये थोडीशी निराशा मी तर म्हणेन पाहायला मिळते. बॅटच्या स्लॉटमध्ये स्वीट ऑफ द साऊंड बॉल सीमारेषा पलीकडे आणि इथून आयवा कॅच देखील पकडलेला आहे आणि त्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून होते आणि ती आयवा कॅच इथून प्रेक्षकांनी पकडलेले आहे आणि ते प्रेक्षक या ठिकाणी आलेला देखील आहे. साहेब आपण नंतर देऊया एंड ब्रेकमध्ये त्याची आपण थोडीशी चर्चा करूया. आपण त्याची चर्चा देखील आपण करणार आहोत. त्यामुळे थांबायचं आहे एंड ब्रेकमध्ये. आम्ही तुम्हाला पारितोषिक देणार आहोत. त्यानं कॅच पकडला आहे आणि त्यासाठी आयवा कॅचसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज देखील होता. यावेळेस पुन्हा एकदा उंच गेला आहे. विकेट किपरसाठी चान्स आणि इथून अजून एकदा का बॅटिंग करत असताना टीम मानगाववाडी क्रिकेट संघाला निराशा दाखवली. मी तर म्हणेन मानगाववाडी क्रिकेट संघाने या मॅचमध्ये अगदी 57 धावांसंख्येचा पाठलाग करायचा होता, परंतु इथून विकेटवरती विकेट डॉट बॉल येत आहेत. त्यामुळे प्रेशर भरपूर वाढलेला आहे. 2 षटकं अगदी संपायला आलेले आहेत, परंतु धावसंख्येचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 10 धावा आहेत. निम्म्यापेक्षा अर्धा संघ गारद झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मानगाववाडी क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज दत्ता लोवे गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. डबा बॅटने केलाच होता अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. दत्ता लोवेशी भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळतं. एक षटकार जर वगळला तर चांगली गोलंदाजी याही षटकावरती पाहायला मिळाली होती. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात तर 47 धाबा. 12 मध्ये 47 धाबा अजूनही बनवायचे आहेत. प्रत्येक षटकामागे आपण जर का विचार केला तर प्रत्येक षटकामागे 23.50 सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. ते मानगाववाडी क्रिकेट संघाला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच शो मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आमचे स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत अर्थातच भगवान शेठ भगत स्पर्धेला बघा इतकी मोठी स्पर्धा घडवणे एखादं मिथ म्हणेन जिगराचं कालीज लागतंय. एवढी मोठी स्पर्धा घडवण्याचं एकमेव कारण आमचे भगवान शेठ भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर ऑर्गनाईज केली जाते संपूर्ण स्पर्धे आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही टॉस त्या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अर्थातच DMR एंटरप्राइजेस अर्थातच दिनेश दादा रसाळ ब्रदर्स हा संघ असेल आणि त्यांच्या विरोधात असेल कौशल्य विभाग. अशी लढत असेल, प्रेक्षणीय लढत असेल, प्रेक्षणीय सामना असेल आणि तो नेक्स्ट मॅचमध्ये आपल्या ॲक्शनमध्ये असतील. टीमचे कॅप्टन आहेत अर्थातच वैभव रसाळ आणि कोच आहेत जनार्दन थोरात. नवीन फलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉस बॉक्समध्ये दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून आम्ही टॉस त्या ठिकाणी करतोय. जरा कैद करायचं बघा कॅमेरामॅन क्षण जरा कैद करायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आम्ही टॉस करतोय. तो क्षण जे आहेत दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून टॉस आम्ही या ठिकाणी घेतोय आणि टॉस जिंकलेला आहे कौशल्य विभाग या संघानं आणि त्यांना निर्णय घेता तो फिल्डिंगचा आहे मॅचमध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये असतील. कुठेही जाऊ नका. शो मॅच असेल. अगदी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. इस डेफिनेटली आणि 2 संघांमध्ये जो सामना असेल कुठल्याही संघानं जिंकला तरी त्या संघाला 5000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे दिनेश दादा रसाळ या साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. एका बाजूला कौशल्य विभाग असेल, दुसऱ्या बाजूला DMR एंटरप्राइजेस अर्थातच दिनेश दादा रसाळ ब्रदर्स हा संघ असेल. कुणीही सामना जिंका दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. यावेळेस लॉंग स्टॉप रिझल्टला
खेळाडू कुणी नाहीये, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. लेग पॅकचा 4 धाबा आहेत. चौकार येतोय मी तर म्हणेन या ठिकाणी. विकेट किपर करणं चूक झाली आहे आणि इथून मात्र ह्या 4 धाबा तब्बल मोजाव्या लागतात लोपेवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला. करण आलाय गोलंदाजीसाठी. करणनं भरपूर चांगली फलंदाजी केली होती. 13 मध्ये 35 धाबांची इनिंग त्यानं साकारली होती आणि तोच आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेशर आणि फ्रेशर हाच खरं तर पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना टीम मानगावाडी क्रिकेटच्या फलंदाजावरती. 14 धावा धावफलकावरती निम्यापेक्षा अर्धा संघ गारद झालेला आहे. 6 विकेट त्यानं गमावलेले आहेत या मॅच मध्ये. लोपेवाडी संघाचा बोलबाला पाहायला मिळतोय. उंच गेला आहे, खेळाडू नाहीये कुणी त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या अगोदर इथून स्ट्राईक रुटीन केली जाते आणि इथून मात्र सिंगल डबल्सनं सध्या प्रवास चालू आहे. तो अर्थातच मानगावाडी क्रिकेट संघाचा फक्त या धावांपर्यंत मी तर म्हणेन पोहोचू शकत नाही, परंतु धावांचं अंतर काटलं जाऊ शकतं ह्या मॅचमध्ये. हे चित्र पाहणं आता बाकी आहे. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकाचा करणला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. त्यानंही भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त मी तर म्हणेन लेग बायच्या 4 धावा जर सोडल्या ना तर चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि त्याच्या माध्यमातून फलंदाजी देखील भरपूर चांगली बॅटच्या स्लॉटमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि इथून मात्र अजून एक विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद. समाप्त झालेला आहे या ठिकाणी. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये बनवायच्या तर 42 धाबा. 6 मध्ये 42 बनवणं थोडंसं कठीण जाईल, कारण 6 षटकार जरी आले तरी या सामना जिंकणं कठीण जाईल मानगावडी क्रिकेट संघाला. 7 गडी गमावलेला आहे. नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना असेल. कशेले विभाग आणि त्यांच्या विरोधात असेल अर्थातच दिनेश दादा रसाल यांचा संघ असेल. जो संघ कुठलाही संघ जिंकू द्या, दिनेश दादा रसाल साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज त्या संघाला मी तर म्हणेन टीमला दिलं जाईल. खूप चांगली मॅच असेल, प्रेक्षणीय लढत असेल. दोन्ही अगदीच चांगले संबंध आहे दोन्ही संघांमध्ये आणि एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचमध्ये पुन्हा एकदा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये बनवायच्या 42 धाबा. साहिल युवा अंडर 90चा गोलंदाज मी तर म्हणेन. 10वी-12वीचं सध्या परीक्षा चालू आहेत, परंतु आपले खेळाडू जे मुलं आहेत ते ऐकायला तयार नाही आहेत. क्रिकेटचे शौकीन. इथून वाईड +4 5 धाबा येत आहेत. 5 धाबा बोनसच्या स्वरूपामध्ये खरं तर दिला जातात. साहिलला आपण पाहतोय. साहिलनं मी इथं म्हणेन सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. साहिल तिथेही आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आज मात्र गावासाठी तो इथून गोलंदाजी करतोय, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार. वाईड +4 5 धाबा या ठिकाणी त्याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत. 42 बनवायच्या होत्या. इथून समीकरण असं 6 वेळेस उंच केला आहे. चान्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. उत्तम पाहदेर सर, परंतु सर डाय मारायचे होते ना, 500 रुपये भेटले असते कदाचित. पण सर सांगतायत 500 रुपयासाठी स्वतःचा हात किंवा पायाला दुखापत नको आहे. साधा सिंपल झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद.
ओ माय गॉड, चांगला चेंडू साहिल. बघा येणाऱ्या वर्ष मी तर म्हणेन येणाऱ्या काही वर्षांमध्ये जो साहिल जो आपण गोलंदाजीसाठी त्याला पाहतोय ना, ते भविष्य आहे लोबेवाडी क्रिकेट संघाचं. येणाऱ्या काही कालावधीमध्ये तो असा गोलंदाज होईल ना की त्याचा हात कोणी पकडू शकणार नाही आहे. त्यासाठी मी तर म्हणेन आज बघा 10वी-12वीच्या परीक्षा जरी चालू आहेत, परंतु या मी तर म्हणेन खेळाडूंना क्रिकेटचे जे शौकीन आहेत त्यांना किती तुम्ही बोला कितीही सांगा तरी आम्हाला फक्त क्रिकेट आणि क्रिकेट, परंतु असं काही करू नका. 10वी-12वी सध्या अभ्यासाकडे देखील लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुम्हाला क्रिकेट आयुष्यभर क्रिकेट खेळायचं आहे, परंतु ज्यावेळेस गावाचे प्रतिष्ठा पणाला लागलेले असतं, संघामध्ये स्थान मिळालेलं असतं, त्यावेळेस ते देखील शौकीन असतात खेळासाठी. आणि ते साहिलची गोलंदाजी पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. दुसरा अवंतर चेंडू या ठिकाणी साहिल फेकलाय. मी तर म्हणेन ह्या षटकामध्ये शेवटचा अंतिमचं षटक आपण पाहतोय. अगदीच धावांचं अंतर काढलं जाऊ शकतं, परंतु धावापर्यंत पोहोचणं मी तर म्हणेन शक्य नाही आहे आता मानगावाडी क्रिकेट संघाला. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय साहिलचा. अगदी पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूना, सरळ एष्ठी रक्षकाचा वेग, आणि इथून अजून एक डॉट बॉल. 21 धाबा आहेत धावफलकावरती. 8 विकेट इथून मानगावाडी क्रिकेट संघानं या मॅचमध्ये गमावलेले आहेत. ओ बाय गॉड, अजून एक वाईट बॉल. तिसरा अवांतर चेंडू मी त्यामध्ये या ठिकाणी फेकलाय गोलंदाज साहिल. एक युवा गोलंदाज आहे आणि त्यामध्ये खरं तर थोडंसं प्रेशर आहे त्याच्यावरती. प्रेशरमध्ये गोलंदाजी सध्या त्याची पाहायला मिळते, परंतु या गोलंदाजाकडे क्षमता भरपूर आहे. समोरच्या दिशेने खेळले त्या ठिकाणी लॉंग ऑफला शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते फक्त, आणि फक्त मिळते एक धाव. शेवटचा अंतिमचा बॉल असेल या सामन्यामध्ये. आपण पाहतोय 23 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. 8 विकेट मानगाववाडी क्रिकेट संघानं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि याही बॉलवरती मी ते म्हणेन षटक समाप्तीचा इशारा पण त्या ठिकाणी करतायत. आणि इथून सामना जिंकलाय टीम लोभेवाडी क्रिकेट संघाने. या मॅच मध्ये भरपूर धावांना सामना मी तर म्हणेन जिंकलाय. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच